मंडळी, हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे कोकणच्या पारसमणींकडे म्हणजे आपल्या प्रभाकर मोरेंकडे आली आहे जाब विचारायला. कशाचा तुम्हीच बघा. हे आमचे वॉचमन मोरे आहेत ना, ते स्वतःची जागा सोडून बाकी सगळीकडे हिंडत असतात. मोरे, ओ वॉचमन मोरे. मोरे. ओ मॅडम ओ कशाला बोंबलता वाय? बोंबलताय कशाला म्हणजे? जागा सोडून तुम्ही कुठे जाता? असं कुठे गेला होतात? ते मी डान्सची प्रॅक्टिस करीत होतो. काय समजलं? आत्ता? हा, गणपती जवळ आलेले आहेत ना, त्यामुळे काय यावर्षी काय गावी जाता येणार नाही. मग कशाला करताय प्रॅक्टिस तुम्ही? अहो, ऑनलाईन डान्स शिकतोय सध्या मी. काय आहे तो ऑनलाईन गणपतीचा आम्ही नाच करणार आहोत. अहो, शक्ती तुऱ्याचा आमच्याकडे डान्स आहे आणि आम्ही पडलो तुऱ्यावाले. काय समजलं ते? आणि आमच्याकडचा तो वाडीतला बालमती आहे ना, त्याने हिडो क्लिप पाठवलं नाही डान्सची, तर आम्ही आपापलं शिकतो. काय समजलं? असं नाच करत होतात आता? हो, मग त्याशिवाय काय ते ऑनलाईन यायला नको असं. हा नाच आहे तुमचा? तुम्हाला शिकायचा आहे? नाही, तुम्हाला जर आवड असेल ना तर मी तात्यांकडे शब्द टाकतो. काय समजलं? तात्यांकडे शब्द टाकतो. काय तात्यांकडे शब्द टाकताय वगैरे सांगताय मला तुम्ही? इथे सोसायटीमध्ये चोरी झालेली आहे तुम्ही नाचताय? अहो, मी चोरी झाली म्हणून नाचत नाही आहे. ऑनलाईन गाणं. हो मॅडम, हो आपल्या सोसायटीमध्ये चोरी झालेली आहे. चोर. अहो, आपल्या सोसायटीत चोरी झालेली आहे. आता चोर चोर म्हणून ओरडू नका. झाली चोरी. आणि मलाच काय सांगताय चोरी झाली? मी सांगते तुम्हाला चोरी झाली सोसायटीत. लक्ष कुठे असतं तुमचं? आपल्या सोसायटीमधनं चपला चोरीला जात आहेत, कचऱ्याच्या बादल्या चोरीला जात आहेत. ते चव्हाण आहेत ना, ते एक पिशवी बाहेर ठेवून बाकीच्या पिशव्या आत घरात ठेवायला गेले. बाहेर येऊन बघतात तर ती पिशवी गेलेली. चोऱ्या होतात. तुमचं लक्ष कुठे असतं मोरे? ओय बघा मॅडम, वास्तविक ना मी कंप्लेंट करायला पाहिजे माझी तुमच्याकडं. का? अहो, माझ्या चपलाची काठी चोरीला गेलेली आहे. म्हणजे तुमची काठी सुद्धा चोरीला गेली? हा मग. ओ, मला जर अगोदर माहिती असतं ना ह्या सोसायटीत चोऱ्या होतात तर मी तर नोकरीच धरली नसते. काय समजलं? अर्थ आहे काय मला सांगा? मोरे, नोकरी धरली नसती म्हणजे? वॉचमन कशासाठी ठेवतात? चोरी होऊ नये म्हणून. म्हणून तुम्हाला इथे नोकरीला ठेवलंय ना? हो, पण माझ्या ज्या वस्तू चोरीला गेल्या याला जबाबदार कोण? मी जबाबदार असल्यासारखं काय बोलताय? चोर तो चोर, वर शिरजोर आता तुम्ही आहे चोर तर चोर. जास्ती बोलू नका. एकदा तुमचं लक्ष नाहीये कुठे. चोरी होते. तुम्ही काय करत असता? ड्युटी करता? 10 वाजता काल चोर चोरी करून निघून गेला, तेव्हा तुमचं काय चाललं होतं? काय चाललं होतं? काय? सगळं बघून आले मी. काय? सीसीटीव्ही नाही बघता येत तुम्हाला? नाही. माझ्या तोंडावर काय नाही म्हणताय तुम्ही? मग कशावर बोलू? मोरे, मी जाऊन चौकशी करून आलेली आहे. सीसीटीव्हीची जी स्क्रीन असते ना, त्याच्यावर तुम्ही पॅन्ट वाळत टाकता. पॅन्ट नाही हो, चड्डी वाळत घातलेली आहे. चड्डी पॅन्ट जे काही आहे ते, पण ती वाळत घालण्याची जागा आहे का? ओ, काय करू? कुठं वाळत घालू चड्डी? अरे 2-4 दिवस पाऊस पडतोय, असा चड्ड्या वाळणार कशा? हो, इकडे कुठं अशा वाळत टाकल्या तर वसाड कुत्रा पळवून नेतात. त्या कुत्र्याला माझ्या चड्ड्या वाहणार आहेत काय? मला जर अगोदर माहिती असतं ना ह्या सोसायटीत कुत्र चड्ड्या पळवून येतात तर मी नोकरीच धरली नसती. बरं काय माहितीये काय? पळवतात तर पळवतात, वसाड घालीत पण नाही, फाडतात. वॉचमन मोरे, हा, मगासपासून 3 मिनिटं झाली तुम्ही फक्त चड्डी ह्या विषयावरच बोलताय. आणि आपला विषय तुमची चड्डी हा नाहीये. सोसायटीमध्ये चोरी झाली ना, हा विषय चालू आहे ना आपला. वय काय? सीसीटीव्ही नाही ना बघत तुम्ही? बरोबर आहे. कसे बघाल? मोबाईल कोण बघेल मग त्या वेळेला? नाही, रोज कुठे मोबाईल बघतोय. काय झालं, आमच्या चिपळूणच्या पोरांनी ना मोबाईलवर सिरियल बनवली नाही. तीच बघत असता सारखी. मग बघणारच ना. भूतावर सिरियल बनवली आहे त्यांनी, तर मी आपलं बघित होतो. आणि भूतावर माझी लय PhD आहे का नाही. म्हणजे सिरियल बघताना मी आता गुंगून जातो. लय भूताचे प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, मुंज्या, शेंद्री जकीन त्या सगळं प्रकार जखनीचं आहेत का नाही. तर मी बघित होतो. काय बघित होतं माहिती आहे? ही सिरियल त्यांनी चांगली बनवली नाही का नाही, पण चांगली बनवली नाही ना. मग मी लगेच त्यांच्यावर कमेंट टाकली, व्हेन यू आय कम ऑन द स्टेज आय बडी ऑन द स्टेज. येस. हे वाक्य तुम्ही लिहिलं? नाही, ते 502 मध्ये सई तामनकर मॅडम आहेत ना, त्यांनी मला लिहून पाठवले. नंतर मी म्हटलं, बाबा तुम्हाला काय भूताच्या गोष्टी वगैरे हवे असतील
तर मला कॉन्टॅक्ट करा असं झालेलं मोरे आहे. कशाला तुम्ही नसते उद्योग करता? तुमचं CCTV कडे लक्ष नसतं, कुठे लक्ष नसतं, मोबाईल बघत असता, नाही तर मग रात्री 12 नंतर झोपा काढता सोसायटीत. काय करणार हो? काय दिवसभर बाजूच्या सोसायटीत ड्युटी करतो, हा. रात्री हिथं ड्युटी करतो. काय आहे, जागरण होतो, झोप पुरत नाही, हा. पगार कमी मिळतो ना मला. 12,000 पगार देतो आम्ही तुम्हाला. जरा वाढवा ना थोडासा तरी. काम करायचं बघा आधी. आणि त्या सोसायटीचं काय सांगता मला? त्या सोसायटीत माझी मैत्रीण राहते विशाखा. ती मला सांगत होती तुम्ही त्यांच्या सोसायटीत सुद्धा झोपाच काढता. आणि का झोपताय असं विचारलं तर सांगता बाजूच्या सोसायटीमध्ये नाईट ड्युटी करतो ना म्हणून मी झोपतो. म्हणजे त्या सोसायटीमध्ये पण झोपता, आमच्या सोसायटीमध्ये पण झोपता. दोन्ही सोसायटीचे मिळून 24,000 फुकट पगार खाताय तुम्ही. मी काय म्हणतो, सुवास ताई. ताई मग सुवास, मोरे मग सुहू, मोरे मग काय सुवास ताई म्हणतो तर ऐकून घ्या ना. कसं आहे माहितीये का, किती झालं ना तरी तुम्ही माझ्या जवळचे आहात. एक मिनिट मी तुमच्या जवळची कधी झाले? तुम्ही मनावर घेतलं तर होऊ शकता. मी मनावर घेतलं ना ती अशी सापकन देऊ पण शकते तुम्हाला. ऐका ना, काय माझी व्यथा आहे ना एक बाईच ऐकू शकते. मग मला कशाला सांगताय? तुम्ही बाई आहात ना. म्हणजे मोरे तुमचे प्रॉब्लेम तुम्ही मला का सांगताय? नाही बरोबर ऐकून घ्या हो. काय? मला ना 2 बायका आहेत. मग मी काय करू? अहो तुम्ही काय करू नका, ऐकून फक्त घ्या तरी खूप आहे माझ्यासाठी. ते काय असते, एक गावाकडे असते एक मुंबईत असते. हं. ती गावाकडची ना आदनं मधनं मुंबईत येते आणि ह्या अशा दोघी भांडत असतात. व 2-4 तास घरात जावं ना तर नुसत्या भांडत असतात. काय समजली? मग तुमचा प्रॉब्लेम आहे ना, कशाला 2-2 लग्न केलीत? आणि विषय तुमच्या बायकांचा नाहीये, विषय चोरी हा आहे. होय. तुमच्या डोळ्यात देखत चोरी होते तरी तुम्हाला कळत नाही. मी CCTV फुटेज बघून आले मोरे. काय सांगता? काय सांगता नाही, ऐका. 10 वाजता तो चोर तुमच्या समोरनं सगळ्या वस्तू घेऊन गेला. जाताना तुमच्याशी बोलला तरी तुम्हाला कळलं नाही हा माणूस चोर आहे, चोरी करून निघून चाललाय म्हणून. काय शक्यच नाही असं कसं? अच्छा, काय मी घेऊन आले फुटेज. थांबा जरा. हा फुटेज घेऊन आलो. हे बघा आहे ना. अहो मॅडम, हा चोर नाही आहे, चोर नाही आहे, हा बांग्या भूत आहे. मोरे उगाच काहीतरी फालतूपणा सांगू नका मला. हे भूत नाहीये. अहो, ऐका माझं, खरंच बांग्या भूत आहे. काय ऐका? अहो काय आहे, साधी जी भूत असतात ना ती माणसांना झापटत नाही. आणि हा बांग्या भूत आहे ना, बांग्या भूत हा लय डेंजर असता. म्हणजे कोणाला जर प्रसन्न झाला ना तर त्याला तर वस्तू आणून देता. तुम्हाला अहो कसं सांगू, देवा शपथ. तुम्हाला सांगतो, बाजूला जी बिल्डिंग आहे ना तिथं कुणीतरी याला वश करून घेतला नाही. नाही मोरे. अहो काय नाही, ऐका माझा, तुम्हाला कळत कसं नाही. आणि तर वांग्या भूत ना आपल्या सोसायटीमध्ये पाठवलेला आहे सगळ्या वस्तू चोरण्यासाठी. मोरे हे भूत नाहीये, हा माणूस आहे, चोर आहे हा. कळत का? ऐकून घ्या. अहो जेव्हा जिनं चढतो ना भूत जिनं, तेव्हा मी बघितलं त्याच्या पायावरनं मी त्याला वलकली नाही. मी आवाज आला, हे त्यांना असं मांग बोलून माझ्याकडे बघितला. म्हटलं काय रे तू बांग्या भूत आहेस ना? तो वाटातल्या वाटात हसला माहितीये. आणि मनातल्या मनात म्हटला तो की हा साधा सुद्धा वाचमन नाही आहे, याच्या नादाला लागायला नको. हा म्हटलं हे बाबा हे बघ, अबा मी काय तुझ्या मार्गात येणार नाही, तू तुझ्या मार्गाने जा, आपण नंतर बघू सगळं काय आहे. मला माहितीये. मोरे तुम्ही त्या चोराला सांगितलं आपण नंतर बघू आणि मला सांगताय तुम्ही म्हणजे चोराला जाऊ दिलाय तुम्ही. चोर होणार किती वेळा तुम्हाला सांगू. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं अगदी केलेलं आहे. काय केलंय? भक्ताकडे गेलो होतो, त्या भक्तानं सांगितलं ना उलट्या पिसाचा कोंबडा, हळद कुंकू बिबवा सगळं घ्या, मंत्रतंत्र करा, तो बरोबर जायला आपापल्या घरी. हो काही मंत्रतंत्र असं नसतं, भूत नसतं मोरे. असतं, तुम्हाला काय माहिती, मी सगळं करून आलेलो आहे, काळजी करू नका. म्हणून तर मी गेलो होतो, का नाही का लिंबू पण आणले त्यासाठी. आता एक काम करतो, हा मी गारणं घालतो, तुम्ही हात जोडा, काय नडेल तर वांगे भूत बघूया ना आपण. हात जोडा. हा तर बाय माझ्या आईशी सत्याची पांढरी, संध्याकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं म्हणणं खरंय. बाय माझ्या आईशी तर बाय माझ्या आईशी हा जर काय बांग्या भूत बाजूच्या सोसायटीवरनं आलेला आहे, तर त्या सोसायटीमध्ये येऊन आमच्याकडच्या सगळ्या वस्तू चोरून घेतोय. तर बाय माझ्या आईशी अबाग मांग पुढं करू नको, वडाची साल पिंपला लाव, पिंपलाची साल वाळा लाव, चाल. हा काय त्याचा देणं असेल तर मी भागवतो, पण ज्यानं ज्यानं आणलं त्याच्याकडे जाऊन दे परत. बाय माझ्या आईशी सत्याची पांढरी चाल. बस साडे तुझी तारीख नव्हती तरी पण का आलाय? सिक्सर
म्हणजे माझी तारीख नसेल तर निंबू काढशील का तू? हा? दलिंदर, मला कालच फोन आला होता तुला उचलायचंय म्हणून. अरे वसाड्या, जरा अगोदर येत ना स्किट उचलायला. अरे मी जवळ येस ना आणि तुला उचलस तेव्हा स्किट उचललं जास रे. पण जाऊ दे ना जरा लिंबावर बघ त्याच्यावर बाय ना. ऐक ना हा? काय काय म्हणते. इथे सोड, जगभरात कुठे बी निंबू काढला ना तू हा. तर तुला निंबासारखा पिडून टाकेन आणि त्याचा ज्यूस करून टाकेन मी. दलिंदर आता ये. वा वा, ॲज युजल शेवटचा ट्विस्ट कमाल होता, मजा आली. प्रसादा, मध्ये काय म्हणालास तू तिला सुहू? वा मोरे, तू जेव्हा जेव्हा येतोस तू काय ते ब्लडी ओन ते तुमचं चालू द्या काय असेल. पण तुमच्या कोकण भागातलं तू ते सांस्कृतिक दर्शन जे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गाण्यातनं घडवतोस ना, त्यांनी फार मजा येते. त्यांनी एक वेगळी चव येते त्या स्किटला, फार मजा येते. सुहास नेहमीप्रमाणे उत्तम, मजा आली, खूप मजा आली. नमस्कार मंडळी. दमदार विनोदांचे एकावर एक थर रचत 7 मजली हास्याची हंडी फोडण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आजकाल हास्य जत्रेत एक वेडं कुटुंब येऊन धमाल करू लागलंय. बघूया आज त्या कुटुंबात काय वेडेपणा चाललाय तो. ए रडायचं नाही, रडायचं नाही. सदानंद काय झालं? बाबा तुम्ही सदानंद, मी शिवाली. हा काय झालं? काय रडतेस तू मला सांग. काय रडतेस? हा, 10वीची मार्कशीट बघितलीस का स्वतःची? काय झालं मला सांग, काय झालं? बाबा हा बाबा बाबा, वाक्य आठवत नाही का? ए जरा वाक्य सांगा रे. स्क्रिप्ट पाठ आहे माझा. मग? भावनेचे प्रोग्रेशन्स दाखवत होते. नको बाळा, दिसायला इतकी बिंडोक आहेस ना तू, नुसतं पाठ बोललीस तरी लाफ्टर येत आहेत. भावनेचं प्रोग्रेशन काही चाटायचंय? कशाला दाखवतेस एवढं सगळं? नको बाळा. मला सांग काय झालंय, मला सांग बघू काय झालंय. बाबा, माझ्या सासरी खूप छळ होतोय बाबा. ती निमिषची आई आहे ना, कैकई, दिवसभर मला कई बोलत असते. इतका त्रास देते ना मला बाबा. मी काय करू? बस पोरा, बस काळजी करू नकोस. निमिष आईवर माझं बारीक लक्ष आहे. नाही, तुझा जसा छळ करते ना ते मी बघितलेलं आहे, कळलं का? मी बघितलेलं आहे, कळलं? रडायचं नाही, असं हरून नाही जायचं. हा, इथे बघ बाळा, इथे बघ. एवढा जोरात नाही बघायचं. हा, चल बस झाला तुझा. हा, चल डोळे पूस. बाबा तुम्ही मला सांगितलंय ना, मग तुम्ही कशाला पुसताय? अरे हो बरोबर. तू माझे पुस. ये. तुमच्या डोळ्यात पाणीच नाही आलंय, आता काय पुसू? तू घाम पुस बेटा. चालेल बाबा. नो शेड पुसतेस, घाम इकडे बेटा. घाम. अहो अजून आताच आहे ना मी. अरे बापरे, अजून निदान कॅमेरा दिसू तरी द्या ना मला. काय प्रॉब्लेम आहे यार या म्हाताऱ्याचा? अरे येतोय बाबा, येतोय. वाजवा आता. नाही, जरा बेल बंद आहे. मग का वाजवलीत आता? काय जरा प्रॅक्टिस केली थोडीशी. बाकी काही नाहीये. धडधड केल्याशिवाय उघडू शकणार नाही मी. धड 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 धड. आलो. कोण आहे? आता गप्पा मारल्यात ना माझ्याशी. दरवाजा बाहेर उघडतो तुमचा. हा, ऍक्च्युली घर तिथे बांधणार होतो, ते म्हणजे उलट झालं. इथे या जावई या. शिवाली हे खरं आहे? थांबा. हो आता घरात पाऊल टाकलं
सांगितलं ना मी लगेच बरोबर या. मी येणार, मी तिच्याबद्दल तक्रारी करणार, हो. मग तुम्ही शिवाली हे खरंय असं तिला जाब विचारणार. हा आहे ना आपला हो क्रम. अगदी तसाच आहे. या 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 इथे बस. अरे राहू दे. नाही पाया पडलत नाहीत का? बरोबर हरकत नाही. शिवाली कोण आलंय? माझा नवरा आहे, याचं नाव निमिष आहे. हो वाजवे नस मला माहिती आहे. मी तुला सांगतोय बघ कोण आलंय. तुला न्यायला आले ते. तोंड काय बघतेस हे? जा ना काहीतरी आण ना खायला. चिवडा पट्टा काढ रे. आज मुद्दाम घातलाच नाहीये मी पट्टा. गेल्या वेळेला ते सगळं खाली पडलेलं नाही. हेच नाही. जा आण चिवडावर आण जरा. तू लहान आहे हो. आई विना वाढलेली पोर आहे ती. लहानपणीच गेली आई. हो सोडून गेली. हिला कंटाळली आणि सोडून गेली आई. मलाही सोडून गेली. काय आता करणार? लहानपण हा जावई बापूंना त्यांच्यासाठीच आणलाय ना. अच्छा त्यांच्यासाठीच. कसा वाटला? आता मला सांगा नक्की काय घडलंय तुमच्या दोघांमध्ये? लग्न. मग एखाद्या वेळेला सणकन वाजवली तर बोलू नका. मग लग्न घडलं ते मलाही माहिती आहे. पण सारखं 4 दिवसांनी इथे येते ती. याला काय अर्थ आहे? ठेवूनच घ्यायचं होता हा त्रास. मग लग्न लावून दिलं असतं का मी? नाही का दिलं मी लग्न लावून? तुमचं संसार नीट चालावा म्हणून लग्न लावून दिलं की नाही? ए शिवाली मला सांग. शिवाली मला सांग काय घडलं आहे? तुझी काय इच्छा आहे मला सांग. बाबा मला घटस्फोट हवाय. त्याला घसीटाराम म्हणतात. त्याला घटस्फोट म्हणतात. आणि ये इकडे. तुझी इच्छा आहे मी तुला घटस्फोट द्यावा? ही तुझी इच्छा आहे? कन्फर्म आहे? हो. दिला तुला घटस्फोट. ए तू काय देणार? मी तुला दिला घटस्फोट. दे मग पेपर दे. मी कशाला पेपर देऊ? माझी 12वी झाली आहे. मी परत पेपर नाही देणार आहे. ए बिंडो पेपर दे. म्हणजे डिवोर्स पेपर दे साइन करायला. ए इकडे बघ. तू इथे ये. हा डिवोर्स हवाय ना तुला? मी आता वकिलाला कॉल लावतो. लगेच डिवोर्स घेऊया तुला काय वाटलं तुझ्याकडेच वकील आहे? माझ्याकडे सुद्धा मग मला नाही राहायचंय तुझ्या बरोबर. अरे ऐका रे जरा. लग्न म्हणजे काय वाटलं तुम्हाला? स्किट वाटलं का? केली तर केली तालीम. अंडी आणि केळी घेतली आणि गेलं घरी. अरे या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. डोक्यात गेलेला तुम्ही. डोक्यात 4 दिवसांनी सलग येते माझ्या घरी. अर्थ काय याचा? लग्न कशाला लावून दिलं? ते काय नाही. आजच्या इथे ना घरगुती कोर्ट भरवतो आणि सगळ्याचा न्याय निवाडा करून टाकतो. मी जज आहे. चला ये चले. तमाम सबूत तो बयान नजर रखते हुए ये अदालत इस नतीजे पे पहुंचे है कि मुलजिम शिवाली सदानंद चौगुले इसको बाइज्जत बरी किया जाता है. मी बोललो होतं ना जज आपले मित्र आहेत म्हणून. चल देवाच्या समोरचा दिवा लाव. कुठे जात आहे? झालं ना मी जिंकले. आता कोर्टात थांबून काय करायचं? चला बाबा. अरे 1 मिनिट. जिंकले म्हणजे केस सुरूच कधी झाली? आता झाली होती ना केस सुरू. अरे मग ती संपली कधी? सुरूच नाही झाली तर संपणार कधी? एवढा शहाणपणा करून आता कोर्ट भरवलायत ना. बसा मग या. माझी बाजू तर मांडून घ्या ना तुम्ही. अच्छा मध्ये काहीच नाही झालं का? मध्ये नाहीच झालं. हरकत नाही. तो आरोपी निमिष कुलकर्णी हाजीर हो. कोण आहे ते? का आलेत? हे आमचे वॉचमन आहेत मोरे. शालूचं नाव ऐकलं की कुठेही घुसतात ते. मोरे घरगुती कोर्ट आपला आभारी आहे. या पुढच्या वेळेला आलात की भिंतीतून येऊ नका, दरवाजातून या. सॉरी मजा आली. मजा आली म्हणजे मजेसाठी कोर्ट भरवलंय. आता घरगुती का होईना पण कोर्ट आहे ना. हो. मग जज ही पोस्ट आहे. त्याची एक डिग्निटी असते ती ठेवा ना. हो. आरोपी निमिष कुलकर्णी तुमचे काय आरोप आहेत का? हो जज साहेब. शिवाली हे खरं आहे? अरे थांब. तो बाद झाला आता. सासरे बुवा हे दरवेळी होते. काय घाई असते तुम्हाला? हे वाक्य म्हणण्याची घाई काय असते? नाही त्याच्यानंतर जो ड्रामा क्रिएट होतो ना म्युझिक नंतर ती नाही बाबा नाही मला जाम आवडतं. ठीक आहे होणार तो ड्रामा क्रिएट. जरा धीर धरा. कळलं का? हो. संधी मिळणार तुम्हाला. हो हरकत. तर जज साहेब माझ्या आईचा काल वाढदिवस होता म्हणून शिवालीने बासुंदी केली होती. शिवाली हे खरं आहे? सासूच्या वाढदिवसाला तू बासुंदी केली होतीस?
सासूच्या वाढदिवसाला तू बासुंदी केली होतीस. मग काय बासूच्या वाढदिवसाला सासुंदी करू? अरे आपली टोळी, जिंदाबाद, आपली टोळी, जिंदाबाद. अरे गाव तुझ्या बापाची टोळी, 2 जणांची टोळी कोण ठेवतं का? शांत बस, शांत वाटेल त्या बोलता, इथे कोर्ट आहे, मस्करी चालू आहे काही. बस. हा, बरं हरकत नाही. तुम्ही ना मध्ये मला थांबू नका आता सासरे बुवा, पूर्ण ऐका तुम्ही. हा तर जज साहेब, ती बासुंदी पिताना माझ्या आईच्या तोंडात अचानक कागदाचा बोळा लागला. तर तिने तो उघडून बघितला, तर हिने चारोळी लिहून त्याच्यात टाकली होती. गेल्या आठवड्यात माझ्या बाबांचं गुडघ्यांच्या वाट्यांचं ऑपरेशन झालं. ओहो, यात काय ओहो करण्यासारखं? ओहो सांगतो. हा, माझ्या बाबांचं गेल्या आठवड्यात गुडघ्याच्या वाट्या रिप्लेस करण्याचं ऑपरेशन झालं होतं. ही बिंडोक बाई तिथे हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरची भांडली. आमच्या अण्णांच्या वाट्या परत द्या, आमच्या अण्णांच्या वाट्या परत द्या. मला तुम्ही सांगा, आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाट्या दिल्या तर परत मागून आणत नाही का? आणतो. मग जर मी माझ्या सासरच्या वाट्या परत मागितल्या तर माझं काय चुकलं? काय गुन्हा केलाय मी? गुन्हा म्हणजे गुडघ्याच्या वाट्या कोणी परत आणतं का? मी आणतो. मी आणलेल्या आहेत. माझ्या जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा गुडघ्याच्या वाट्या मी परत आणल्यात. आणि काय केलं त्याचं? मगाशी चिवडा कशातून खाल्लात मग? कोणत्या माणसांची संबंध जोडलेत मी देवा. फिर्यादी निमिष कुलकर्णी हे आता केस लढवण्याच्या मानसिकतेत नाहीयेत. त्यामुळे जज एका नवीन वकिलाला अपॉइंट करत आहे आणि त्याचं नाव आहे नंदासंद चौगुले. थँक्यू जज साहेब, थँक्यू जज साहेब. एक मिनिट मी कधी मागितलं वकील? तुमची केस जरा ना वीक पडते. मी आहे टेन्शन घेऊन का असं एक्सपोज करतो बघा तुम्ही. सो जज बाहे सासा, जज सासा सासा बाबा बाबा. एवढं कसं चुकतो तुमचं? जज साहेब एवढं जज साहेब, जज साहेब, हा माझा अश्लील अशील ल काढून टाकलेला आहे. हा माझा अशील आणि ही समोर उभी असलेली अत्यंत गोड चेहऱ्याची मुलगी आज माझ्या अस्वलाच्या घरी. अशिलाच्या हो अस्वल काढून टाकलेला आहे, जंगलात सोडलेला आहे. का? घरात चालत नाही ठेवलेलं. अहो ते नाही म्हणते मी. तुम्ही वाटेल त्या मुद्द्यांवर का बोलताय ते म्हणते. तुम्ही मुद्द्यावर या ना. हो, आज माझा अशील, आय जस्ट सेड अशील, उपकार केलेत माझ्यावर. आज माझा अशील घरंदाज आहे. ओ माझे वकील आहात, माझ्यावरच काय असतंय घरंदाज म्हणून? आज माझा वकील एक मिनिट. ओ तुम्ही कोण आहात आता? मी शिवाली सदानंद चौगुले यांचा वकील. बेटा तुझ्या बाबांनी मला पाठवलंय. मी तुला सोडवणार बेटा. अरे कोणत्या लेवलची फालतूगिरी आहे ही? याला व्हेरिएशन म्हणतात. तुम्हाला जमणार नाही ते, कारण तुम्हाला कळतच नाही त्यातलं काही. असो, मी शिवाली सदानंद चौगुले यांचा वकील. हॅलो, मी निमिष कुलकर्णी यांचा वकील. हॅलो, हाय हाय हाय. आणि मी जज सदानंद चौगुले. जास्तीची मेजॉरिटी. काय फालतूगिरी? तुम्हाला लाज नाही वाटत? ते सगळं जज म्हणून जास्ती की मेजॉरिटी करता लाज नाही वाटत तुम्हाला? काय करता हो तुम्ही सासरे बुवा? केस पुढे घ्या. नाही येणार, बराच प्रयत्न करून झाला. विनोद करू नका. विनोद करण्याच वेळ आहे. चिडू नका. जा आता. हो हो हो. केस पुढे घ्या म्हणजे केस कंटिन्यू करा. ठीक आहे, तुम्ही वयस्कर आहात, तुमचा मान पहिला. थँक्यू. इट्स ऑल राईट. थँक्यू व्हेरी मच. हो हो, असू दे असू दे. कुठले तुम्ही? मी आपला कोकणातला. अच्छा, कोकणातले म्हणजे कुठे? हरकत नाही, तुम्ही सुरू करा. माझ्या अशिलाकडे पुरावे आहेत की हिने त्याचा छळ केलेला आहे. नाही, हे पुरावे खोटारडे आहेत. तुम्ही खोटारडे आहात. मला खोटारडे म्हणू नका. जे काही पुरावे असतील तर ह्यांच्याकडे पाठवा. हे बघा, माझ्याकडे काही पुरावे आलेलेच नाही आहेत. मी पुरावे आहेत माझ्याकडे. हे काही हे बघा, असं बोलू नका. माझा ऐका, मी माझ्याकडे हे पुरावे, माझ्याकडे हे पुरावे, मी माझा ऐका, माझा अरे बापरे,
हे दोघे पण गेले. या दोघांचंही काम मलाच करायला लागणार. अरे देवा, आता काय होणार आहे मला कळत नाहीये. अरे बापरे, पहिले निमिष आले असे. ही शिवानी आली अशी. अरे वा, हे वाचवा रे. क्या बात. सुपर्ब. प्रसादा. निमिष आणि शिवाली जनरली असं म्हणतात की कुठल्याही जोडप्यामध्ये कधी काही वितुष्ट येऊ नये, त्यांच्यात वाद होऊ नयेत, भांडणं होऊ नयेत, असं युजली आपण म्हणतो. माझी अशी इच्छा आहे की या जोडप्यामध्ये सतत भांडणं Absolutely. आणि वारंवार ही वेडसर फॅमिली आम्हाला बघायला मिळायला हवी. सम्या, परवाचं जे टेलिकास्ट झालेलं स्किट होतं म्हणजे तुझं आणि विशाखाचं, जे 3 टप्प्यातला लॉकडाऊन तुम्ही दाखवलात, ते स्किट मी घरात बसून माझ्या मुलाबरोबर बायकोबरोबर बघत होतो आणि स्किट संपलं आणि मी मंजूला असं विचारलं कसं वाटलं, तर त्याच्यावर तिचं एक वाक्य होतं जे मला आज तुला कॉम्प्लिमेंट म्हणून सांगायचं आहे. ती म्हणाली की प्रसाद, त्यांच्याकडे परेश रावल असतील ना, आपल्याकडे समीर चौगुले आहे. अरे बाप. क्या बात. मंजू ओक, लय भारी. आणि मला ते इतकं पटलं की इतकी व्हरायटी आहे तुझ्यात, इतकी वर्सॅटॅलिटी आहे आणि ज्या जॉनरमध्ये तू घुसतोस तो जॉनर त्याच प्रामाणिकपणे तू पोचवतोस आणि ही ॲबिलिटी खूप कमी नटांमध्ये असते, ती तुझ्याकडे ठासून भरलेली आहे. थँक्यू. प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू सम्या. थँक्यू. कमाल आहेस तू, कमाल आहेस. थँक्यू.